कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे इथे सुलक्षणा, कावेरी आणि यश असतात सुलक्षणाच्या खोलीमध्ये. तर आता सुलक्षणा म्हणते, कावेरी मी तुला समजून घेण्यात खूप मोठी चूक केली असं म्हणते आता सुलक्षणा. बघा प्रेक्षक हो, कावेरीला आता मला खात्री पटली आहे, माझ्या नंतर हे घर तूच सांभाळू शकतेस, ह्या घराची नवीन कारभारीण तूच आहेस असं म्हणून आता सुलक्षणा घराच्या सगळ्या किल्ल्या देते. बघा प्रेक्षक हो, कावेरीला. त्यानंतर आता कावेरी आणि यश हे खूप नटलेले असतात आणि आता खुर्चीवरती सुलक्षणाच बसलेली असते हे समजून घेऊन आता कावेरी येते यश सोबत आणि आता ती म्हणते, मला तुम्हाला एक कबुली द्यायची आहे असं म्हणते आता ती सुलक्षणाला. ह्या किल्ल्यांची खरी उत्तराधिकारी मी नाही आहे, कारण मी तुमची सूनच नाही आहे असं म्हणते आता कावेरी. जिच्याशी उदय भाऊजींचं लग्न झालंय मी ती कावेरी नाही आहे असं म्हणते आता ती. तर बघा प्रेक्षक हो, इथे कोण बसले खुर्चीवरती त्याचा चेहराच दिसत नाहीये आणि आता कावेरी आणि यश त्या व्यक्तीला सांगून टाकतात, पण बघतच नाहीत की कोण बसले तिथे म्हणून. कारण आता सुलक्षणाची खुर्ची असते ती, तर आता त्यांना वाटतं सुलक्षणाच बसली असेल आणि ते आता चेहराच बघत नाहीत आणि हे सगळं सत्य त्यांनी कुणाला सांगत असतात बघा. म्हणजे त्यांनाच माहित नाही की कुणाला सांगतायत ते. मी चिकूची आई नाहीये असं हे सत्य आता सांगते ती कावेरी. कोण बसलेलं असतं ना त्या खुर्चीवर त्या व्यक्तीला. बघा प्रेक्षक हो, आता त्या व्यक्तीच्या हातामध्ये माळ असते आणि हे सत्य मला माहिती आहे असं म्हणतो आता यश. माझं ह्या कावेरीवर प्रेम आहे असं म्हणतो आता यश. तर प्रेम आहे म्हणता म्हणता जो कोणी व्यक्ती बसलेला असतो बघा प्रेक्षक हो, ह्या दोघांचा ऐकत त्या व्यक्तीचा हात दाखवलेत आणि आता तो खूप चिडलेला दाखवलेत आणि त्याचा हात आता तो घट्ट आवळलेलाही दाखवलेत. तर आता कोण आहे ते खरं तर कळतच नाही आहे बघा प्रेक्षक हो. तो उदय असू शकतो किंवा सुलक्षणाचा नवरा असू शकतो किंवा यमुना असू शकते. तर आपल्याला माहीतच नाही आहे प्रेक्षक हो की ते कोण आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता यश आणि कावेरी तर आपलं सत्य सांगतात, पण सुलक्षणाला नाही तर कुणाला, आणि तो व्यक्ती ते सत्य ऐकून काय करणार आहे हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. इथे उदय जो असतो ना, हा खरा उदय आहे की नाही ते पण एक प्रश्नचिन्ह आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता चिकूचे DNA रिपोर्ट्स आले आहेत आणि आता ते मॅच होत नाहीयेत उदयसोबत. म्हणजे उदय हा त्याचा बाप नाही आहे. म्हणजे उदय सारखा दिसणारा माणूस सुलक्षणा उदय समजून घेऊन बसलेली आहे. म्हणजे आता धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये जो उदय म्हणून आलेला आहे तो व्यक्ती कुणीतरी दुसराच असू शकतो, कारण त्याचा DNA मॅच होत नाही चिकू बरोबर. खरं तर तुमच्या लक्षात आलं नसेल प्रेक्षक हो की चिकूचा DNA मॅच झाला नाही म्हणजे चिकू कावेरीचा मुलगा नाही ह्याचा असा अर्थ होत नाही. खरं तर चिकूचा DNA त्या माणसासोबत मॅच होत नाही म्हणजे तो माणूस उदय नाहीच आहे. हे खूप मोठं सत्य आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता पुढे काय होणार हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता उदय हा जो नवीन आहे त्याला कावेरी खूप आवडत असते आणि आता त्यांनी ऐकलं असेल हे, तर तो आता खूप प्रयत्न करणार आपलं लग्न कावेरी सोबतच होण्यासाठी. आणि आता यश आणि कावेरीचं लग्न होतं का, की कावेरी आणि अमृताचं लग्न होतं आणि आता इथे उदय आणि कावेरीचं वेगळं लग्न होतं, हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता हे 14 आणि 15 सप्टेंबरच्या वेळेला दाखवलं जाणार आहे मेन एपिसोड्समध्ये. तर खूप उत्सुकता वाढलेली आहे की काय होणार आहे, कुणाचं लग्न कसं होणार आहे. आणि आता इथे कावेरी आणि यश खूप प्रेमात दाखवलं आहे बघा प्रेक्षक हो. पण काहीतरी मोठा गोंधळ मात्र नक्की होणार आहे या लग्ना दिवशी आणि कसं कुणाचं कुणाबरोबर लग्न होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो, तुम्ही किती एक्सायटेड आहे हे सांगा आम्हाला कमेंट्समधून. आणि आमचं चॅनल तुम्हाला कसं वाटतं, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आम्हाला सांगा तुम्हाला काय आवडतं काय नाही. तर आता वळूया प्रोमोकडे. तर बघा प्रेक्षक हो, आता एक खूप मोठी अपडेट आहे. म्हणजे आता 4 दिवसांमध्येच आपल्याला कळणार आहे की काय होणार आहे. आणि हे जे सत्य आहे, जे कोणी ऐकलेलं आहे यशचं आणि कावेरीचं, आता हे कशा पद्धतीने सुलक्षणासमोर येणार आहे हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खरं तर यश हा खरा मुलगा नाही आहे सुलक्षणाचा आणि मग ती काय करेल, ती खरंच काढून टाकेल का यश आणि कावेरीला घराबाहेर, की काय दुसरं करेल का, हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता यश तिचा मुलगा नसल्यामुळे ती वरवरून दाखवत असते की यश माझा मुलगा आहे, पण आतून तो कुठल्याच गोष्टींमध्ये त्यांच्या घरातल्या कुठल्याच वस्तूवर त्याचं नाव नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे पुढे आणि यमुनाने जर हे सगळं ऐकलं असेल तर ती कसा त्याचा उपयोग करून घेईल हे पण बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये अमृताला जे ह्या
धर्माधिकारी कुटुंबातल्या सगळ्या लोकांना मारायचं आहे. तिचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता इथे कावेरी खूप नटलेलं दाखवलंय ह्या प्रोमोमध्ये. म्हणजेच ह्याचा अर्थ हे आहे की लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली आहे. बहुतेक साखरपुडा किंवा लग्न हे होतं असेल त्यावेळेला. त्यामुळे एवढे नटलेले आहेत यश आणि कावेरी. आणि आता ते सगळं व्हायच्या आधीच ते येऊन सांगत आहेत सुलक्षणाला. पण ती सुलक्षणा नाहीच आहे. ज्यांना त्याने हे सगळं सांगितलंय ते व्यक्ती कोणतरी दुसरंच आहे. तर आता बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे की कोण व्यक्ती असेल तो. कारण जो व्यक्ती ते ऐकला आहे तोच खूप महत्त्वाचा ठरणार आहे बघा प्रेक्षक. कारण आता ती यमुना असेल तर ती आता मोठा त्याचा स्फोट करणार. आता तो उदय असेल तर तो ऐकणार आणि सोडून देणार आणि बघणार की त्याचा कावेरी बरोबर लग्न होणार. आणि आता ती अमृता असेल तर मग आता ती वेगळंच काहीतरी करणार आहे प्रेक्षक. तर आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू, फक्त हेच बघावं लागेल की आता कावेरी आणि यशच लग्न झालेलं पाहिजेत. कारण प्रेक्षक आम्ही सगळेजण यश आणि कावेरीच्या जोडीला खूप जास्त पसंत करतो. त्यामुळे ते झालेलंच बरं आहे. पण आता सिरियल म्हटलं की मसाला असतोच, एंटरटेनमेंट असतंच. तर आता काय होणार आहे पुढे हे आम्हालाही माहीत नाही आहे. पण जे काय होणार आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता फक्त हात दाखवलेला आहे प्रोमोमध्ये. ज्या व्यक्तीला कावेरी आणि यश जाऊन सांगतात त्यांचं सत्य. त्यामुळे आता ते हात कोणाचे आहेत हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बघा प्रेक्षक, तुम्हाला काय वाटतं? कोण ऐकलं असेल कावेरी आणि यशचं हे सत्य? आणि पुढे जाऊन तो व्यक्ती काय करेल हे आम्हाला नक्की कळवा. आणि ह्या सगळ्यामध्ये हा जर उदय नसेल तर हा व्यक्ती कोण असेल? ह्या व्यक्तीला अमृताने आणलं असेल का घरी? हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. असंही असू शकतं की अमृता आणि तो जो नवीन उदय आहे त्यांचं लफडं असतं, असं पण असू शकतं. कारण हे सिरियल आहे, इथे काहीही होऊ शकतं. आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी सिरियल बघतो आपण. त्यामुळे एंटरटेनमेंट खूपच जास्त असेल आता येणाऱ्या एपिसोड्समध्ये. तर आता 14 आणि 15 सप्टेंबर दिवशी हे प्रदर्शित होणार आहे. तर कधी एकदा येतोय 14 सप्टेंबर असं झालंय बघा प्रेक्षक. कारण खूप इंटरेस्टिंग आहे ना हे. म्हणजे कुणासोबत लग्न होतंय हे बघणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता लोकांना माहीतच नाही आहे हे सत्य की कावेरी ही वहिनी नसून यशला तिच्यासोबत लग्न करायचं असतं. आणि हे सगळं खूप इंटरेस्टिंग होणार आहे जेव्हा, कारण लोकांना तर असंच वाटणार ना की वहिनीसोबत लग्न केलं म्हणून. तर हे कसं पुसून टाकणार ना यश आता हे सत्य. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग होणार आहेत पुढच्या गोष्टी. आणि ह्या सगळ्यामध्ये आता सुलक्षणा काय करणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि खूप दिवस झाले बघा प्रेक्षक, ती निशा काय काय म्हणतात ती पण दिसत नाही आहे ना. तर आता तिचा पण काहीतरी नक्की दाखवतील. आणि आता हे जो उदय खोटा आहे तो आपलं सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी मारलं होतं बघा प्रेक्षक यमुनाच्या थोबाडीत. लोकांना का वाटतं की त्याचं प्रेम आहे कावेरीवर म्हणून त्याने मारली, पण नाही, त्याचं स्वतःच सत्य बाहेर येईल की तो चिकूचा बाप नाही आहे, म्हणजे तो खरा उदय नाहीच आहे, हे सत्य बाहेर येईल म्हणून त्यांनी यमुनाला मारलंय बघा प्रेक्षक. पण ह्या लोकांना कळतच नाही आहे. आणि यमुना तर सूट घ्यायलाच बसलेली आहे. आणि आता ती ही अमृता सुद्धा सूट घ्यायलाच बसलेली आहे. त्यामुळे आता खूप जास्त विलन झाले यश आणि कावेरीच्या लाईफमध्ये. त्यामुळे काय होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि असेच अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फीडबॅक नक्की द्या. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.